नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता मागील त्याला सोलर पंप देण्यासाठी पी एम मोदी यांनी नवीन आता योजना आणलेली आहे. यासाठी कोणते कागदपत्र, ऑनलाईन अर्ज कुठं करायचा आणि लाभार्थी पात्र कोण आहे, अटी शर्ती काय, याच व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आता त्या योजनेअंतर्गत 2 लाख पंपांची आता वितरण करण्यात आलेले आहे येणार आहे. महावितरण कंपनीकडून बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ आता देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला कुसुम महाऊर्जा या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला एक सूचना दिसेल, ती सूचना वाचून समजून घेऊन बंद करायची आहे. यापूर्वी अर्जदाराने कुठल्याही योजनेअंतर्गत सोलर पंपाचा लाभ घेतलेला नसावा. असे केल्यास तो अर्ज बाद होईल. आता तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन पेज येईल. जर तुम्ही डिझेल पंप ग्राहक असाल तर या ठिकाणी तुम्हाला पंपाविषयी माहिती विचारली जाईल, ती भरायची, सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्हाला हमीपत्र भरायचे. डिझेल पंपाचा वापर करणार नाही. यामध्ये सर्वात पहिले डिझेल पंप आणि तुमचा मोबाईल नंबर वैयक्तिक विचारला तर तो टाकायचा आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक, राज्य, जिल्हा, गाव, तालुका, मोबाईल क्रमांक, कास्ट कॅटेगरी, ईमेल आय डी विचारण्यात येईल. या ठिकाणी तुम्ही ती योग्य पद्धतीने भरायची आहे. या ठिकाणी संपूर्ण माहिती योग्य रिका भरल्यानंतर आता तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही सूचना दिल्या असणार आहे. या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या आणि पंपाचा कशा प्रकारे लाभ घेता येईल हे माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता दाखवण्यात येणार आहे. पेमेंट करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला बिलिंग नावाचा एक बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुम्हाला लाभार्थ्यांचे नाव अर्ज करता त्याचं पूर्ण नाव आणि ठिकाणी पत्ता या ठिकाणी भरायचा आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला परत पृष्ठभाग फ्री डायरेक्ट केला जाईल. मी जी माहिती तुम्ही अगोदर भरली ती संपूर्ण माहिती तुम्हाला परत ठिकाणी या भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला जमिनीची माहिती विचारली जाईल. यासाठी तुम्हाला 4 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. त्या वेळेत तुम्ही तो 4 मिनिटात भरून त्याला पूर्ण करायचे आहे. माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायची आणि जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्यावर एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP त्या ठिकाणी तुम्हाला आता टाकायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकाच्या मेसेजवर ID आणि पासवर्ड पाठवून येईल. तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकून लॉग इन करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इनकम्प्लीट फॉर्म जर दिसत असेल तर क्लिक करा त्यावर आणि माहिती भरली आहे ती संपूर्णपणे तुमचा अर्ज सादर करावा लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणता पंप हवा, किती HP या संदर्भात डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, हे सर्व तर झालं, पण यासाठी आवश्यक लागतील ते म्हणजे महत्त्वाचे कागदपत्रे. ते काय लागतील तर 7/12 आपलं बँक पासबुक, पासपोर्ट साईज 2 फोटो, या कागदपत्रांची 2 MB पर्यंत आपल्याकडे फोटो असावा, एवढेच लागत आहे.